नमस्कार, आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। चला वळूया तर एका नवीन बातमीकडे। आजची बातमी, धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आल्यानंतर तक्रार दिली। भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी चावरा शाळेत येऊन मुलांना डांबून ठेवण्याच्या प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला। मात्र प्रिन्सिपल फादर उपस्थित नसल्याने सुमारे 2 ते 3 तास भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे ठिय्या मांडून बसले होते। सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्या। यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील उपस्थित होते। मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार निंदनीय असल्याने या ठिकाणी पालकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत। आता जे त्यांना शिकवलं गेलं समजा वर्गामध्ये ते यांना काय इतर विद्यार्थ्यांना बसवणं फादर बोलले का तुम्हाला निर्णय कोणाचा आहे? मॅनेजमेंट मध्ये 8, 10, 12 किती लोक आहेत? मॅनेजमेंट बेगुत्तर देऊ नका। फादर बोलले तुम्हाला कोण मॅनेजमेंट बोलते सांगायचं पडेल। तुम्ही एज्युकेशन करताय, एज्युकेशन राईट आहे मेन, तुम्हाला अधिकार नाही वेगळा बसवायचा। चप्पल बरोबर नाही करणार टीचर भाषेपासून समाधान करतो। किती वाईट मस्त आहे, देव माणूस होता तुम्ही त्यांचा पुतण्या म्हणे 3 महिन्यापूर्वीपासून सगळ्यांनी काय दादा काय हो प्रॉपर बी असतो सर। हा जो मुद्दा आहे ना सर, हा फीजमध्ये हो दे ना। आणि ऐका सर, अजून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। याच्यामध्ये जितके लोक बसलेले होते, या ठिकाणी बसवलेले होते, त्याच्यामधून कोणाचीच कंप्लेंट आलेली नाही आहे सर। बसवलेच का होते? हा विषय बसवलेच का होते? मला काय सांगतो, ऐकून तर घ्या पहिले, ऐकून तर घ्या। ज्या वेळेस मुलं आली स्कूलमध्ये, बरोबर आहे, दरवर्षी मुलं येतात, त्यातले काही डिस्कंटिन्यू होतात, काही कंटिन्यू होतात। त्यांचा एक फॉर्म असतो की बघ तुम्ही यावर्षी मुलाला कंटिन्यू या स्कूलमध्ये करणार आहे त्या, मग त्याचा फॉर्म येतो, तो फॉर्म भरावा लागतो, त्यानंतर ते ॲडमिशन्स करावं लागतं, सगळं प्रोसिजर होते सर, आणि त्यानंतरच सगळ्या प्रोसिजर सुरू होते सर। असं नाही आहे की जेव्हा कोणी पण आमच्या टीचर्समधून या फादरमधून आले आणि बसवून दिलं, असं वाटला मुद्दा नाही। ते सांगतोय एक दिवस त्यांना तिथे बसवलं, याचं कारण असं एकच दिवस बसवलं हा पोरगा हा जो फोटो बोलतोय का किती दिवस बसवलं दादा? नाही सर, नाही सर, त्याला विचारा की करायचं ते पास माहिती घ्या, टेबल किती दिवस बसवलं? त्यांना फक्त पुढचे 4-5 दिवस त्यांच्यावर ते झालं होतं। नंतर 4-5 दिवस अजूनपर्यंत एकच कंप्लेंट आली, का पण आली असा मुळात दुश्मन होऊन जाईल, मी यांच्यासाठी मानलो। माझं नाव जयकुमार प्रणकुमार परदेशी आहे। मी इथं 7वी वर्षात आहे। तुकडी सी आहे। मी ना तेव्हापासून साडू आहे ना, 16 जूनपासून तेव्हापासून आम्हाला लायब्ररीमध्ये बसवतो आहे। तिकडे ना लाईट फॅन काहीच नाही होतं, आम्हाला बोलून दिलं होतं आणि तेच टीचर आले नव्हते। 16 तारखेला मी असे थोडक्यात सांगतो, 16 तारखेला शाळा सुरू झाली। एक दिवस यांनी फक्त पहिला दिवस होता म्हणून यांनी वर्गात बसवलं। 17 तारखेपासून चावरा शाळेचे एलेक्स फादर जे आहेत प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल एलेक्स फादर, त्यांनी काय केलं, 17 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांची 35 ते 40 संख्या आहे,
35 ते 40 विद्यार्थ्यांना यांनी इलिगल पद्धतीने फी नाही भरली म्हणून यांनी वेगळं काढलं आणि त्यांनी लायब्ररी डांबून ठेवलं. तिथं लाईट फॅन काही दिवस त्यांनी लाईट फॅनसुद्धा बंद केले. तेव्हा मी फोनद्वारे तक्रार केली, तेव्हा कुठेतरी लाईट पंखे चालू केले आणि आज मी बाहेरगाव असताना मी त्यांना रिक्वेस्ट केली की मी येऊन भेटतो, तरी त्यांनी कोणतीही प्रकारची दखल घेतलेली नाही. म्हणून आम्ही शेवटी त्रस्त होऊन आज मुलं एवढे घाबरलेले आहे, त्यांची मानसिक परिस्थिती खराब झालेली आहे. मुलं घाबरले, पप्पा तुम्ही जेव्हापर्यंत गावातून परत येणार नाही आम्ही शाळेत जाणार नाही, तर मुलं यायला घाबरत होते. मग मी थोडा त्या विषयावर अभ्यास करून आज मी कंप्लेंट तयार केली. पहिली कंप्लेंट प्रिन्सिपल, दुसरी कंप्लेंट शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि PI या 3 जणांना मी कंप्लेंट लेखी तक्रार केलेली आहे. ही जी गंभीर बाब आहे ती त्याच्यात व्यवस्थित मी कायदेशीर नमूद केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट प्रमाणे फी बाकी असली, काहीही इश्यू असला, कोणताही इश्यू असला तर कोणतीही शाळा 14 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना 14 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. यांनी वंचित तर ठेवलं, त्याच्यापेक्षा गंभीर प्रकारे यांनी काय केलं, त्यांना वेगळं काढून हीन भावना वर्गातून यांना रागावून काढलेलं 35 ते 40 विद्यार्थी, ही काही छोटी संख्या नाही, त्यांना काढून यांनी वेगळ्या लायब्ररीत बसवलं. काही दिवस फॅन लाईट बंद केले. अशा प्रकारचे यांनी क्रूर ट्रीटमेंट विद्यार्थ्यांना दिलेली. तर आज मी सकाळी 11 वाजेपासून प्रत्येक कार्यालयात गेलो, लेखी तक्रार दिली आणि मी CCTV फुटेजची मागणी केली, कारण तोच आमच्याजवळ सगळ्यात मोठा पुरावा असू शकतो. तर यांनी गोलमाल उत्तर दिला. पहिले प्रशासन अधिकारी सगळ्यांनी सहकार्य दाखवलं, नंतर संध्याकाळपर्यंत 5-5:30 वाजेपर्यंत काय झालं पण यांनी मग दखल देणं बंद केलं. आम्ही देऊ, करू, बघू, ॲप्लिकेशन करा. मी यांना सांगितलं ॲप्लिकेशन केल्यावर जर CCTV फुटेज आहे आणि कोणाला बंदिस्त केलेलं आहे, कोणाचा स्वातंत्र्याशी निगडीत विषय आहे, तर त्याची माहिती त्वरित काही तासात देणे आवश्यक आहे CCTV फुटेज, कारण तो डिलीट होत जातो. हा नियम आहे. हे सगळं समजून सुद्धा यांनी काही दखल घेतली नाही. मग शेवटी आमची पूर्ण फॅमिली त्रस्त झाली, त्रस्त झाली आणि शेवटी नाईलाजाने मी अंबळकर भाऊंना फोन केला. आज प्रवीण भाऊंचा मला 5-5:30 वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसून देत नाही, 16 तारखेपासून लायब्ररीमध्ये बसवता म्हणून. तर मी ताबडतोब घरून आलो आणि आपले शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे साहेब यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावला की असा विषय. त्यांनी ताबडतोब प्रतिसाद देत एका 5 मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे. एकच विनंती की जर समजा त्या CCTV फुटेजमध्ये खरंच जर मुलांना नाही फुटेज घ्यायसाठीच मी नाही इथे शाळेत बसलेलो तर फुटेज देत नाही ते, म्हणूनच मी इथं बसलेलो आहे. आता पत्रकार इथं येऊन गेलेले 3-4 मित्र हे येऊन गेलेले. येस सर. आणि आता पत्रकार लोक तुमचा फोन जो आहे मी स्पीकरवर टाकलेला आहे, पत्रकार लोक ऐकतायत, तुम्ही पण बोलत आहे. पत्रकारांशीच बोला. हां बोला साहेब, बोला दादासाहेब बोला. हां नक्कीच सर. धन्यवाद सर. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.